डोक्याची पांढरी झालेली केस आपण काळे करतो ना, पण थांबता आलं पाहिजे बरं. सांसारिक जीवनाला कुठंतरी लिमिटेशन असलं पाहिजे. किती दिवस संसार करायचा कॅपॅसिटी आहे त्याला. आमचे मुलं कळते झाले, समजते झाले तर त्यांच्या स्वाधीन करा. तुम्ही राजीनामा द्या, निवृत्ती घ्या आणि भगवंताचं स्मरण करा, त्याचं चिंतन करा, आपल्या उद्धाराकरता जीवन व्यतीत करा. संसार सुटत नाही आम्हाला. कुठेतरी थांबता आलं पाहिजे. त्याला कॅपॅसिटी आहे. संसार किती दिवस करायचा आहे. आमचे मुलं कळते झाले, समजते झाले, त्यांच्या स्वाधीन करा सगळं आणि तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या. विठ्ठल विठ्ठल देव आवडावा आम्हाला. देहापेक्षा देव आवडावा. देह आवडतोय, चला त्या देहापेक्षा जीव आवडतोय. म्हणून तर डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर कितीही पैसे लागू द्या पण जीव वाचला पाहिजे. चला आता देह आवडतोय, जीव आवडतोय, पण तुम्ही संतांना जर विचाराल तर संत म्हणतात या जीवापेक्षा आम्हाला देवच आवडतोय. बहु आवडसी जीवा पासून या, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझं वाचून केशवा आणून आवडे. देवा तुझ्याशिवाय आता मला कोणी आवडत नाही. देव आवडण्यासारखा आहे. आवडे ज्या हरे अंतरापासून ऐसे याची मने अर्थ माझे. म्हणून तर माऊली म्हणतात पांडुरंगा तुझी आन घेऊन सांगतो बरं. तुझे आन वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासून या. जीवापेक्षा देव ज्ञानराज माऊलींना आवडला. पैशापेक्षा देवावर प्रेम करा. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. आपलं अन्न असेल, प्रसाद ज्या वेळेला मिळायचा त्याच वेळेला मिळणार आहे. आमचा मान सन्मान हा प्रारब्धावर अवलंबून आहे. आज मानासाठी आपण भांडण तंटे करतो. अपमान झाला तर आम्हाला वाईट वाटतं. एखादं संकट आमच्यावर कोसळल्यासारखं वाटतंय ना, पण मान अपमान हे गुंडाळून ठेवा. कधीतरी समोरच्याला सुद्धा मोठं म्हणण्याचं शिका. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला आपण मोठं म्हणत नाही तोपर्यंत तोही आणि कोणीच आपल्याला मोठं म्हणू शकत नाही. अंतःकरणात व्यापकता असावी. कधीतरी समोरच्याला चांगलं म्हणा. आमचे आदरणीय भाषाप्रभू श्री जगन्नाथ महाराज सांगत असतात, कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हरी नांदतो याचं भान ठेवा. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही अवघी रूपे तुझी देवा. वंदू भावे करू सेवा. कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देव आहे ना. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. म्हणून जीवापेक्षा तो परमात्मा देव आम्हाला आवडावा. याच्याकरता तुम्हाला ग्रंथाचं पारायण करावं लागेल. ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचाव्याच लागतील. वाचायचं असेल तर जनाबाई तर म्हणतात, ज्याने ज्ञानेश्वरी वाचली मी त्याला लोटांगण घालेल. वाचील जो कोणी जनी त्या असेल लोटांगणी. म्हणून ज्ञानोबरायचं तत्वज्ञान सामान्य नाही. ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर ज्ञानोबरांची दूरदृष्टी पहा किती मोठी आहे. 7 समुद्राच्या पलीकडची माणसं ही सुखी व्हावे हे माझ्या ज्ञानोबरांना वाटावं. मी कुठलं बोलतोय, आपल्या गावापुरतं नाही. 7 समुद्राच्या पलीकडच्या माणसांनाही सुख मिळावं हे माझ्या ज्ञानोबरांना वाटावं. आम्हाला काय वाटतंय, माझ्या घरा शेजारचे माणसं दुःखी कसे होतील याचे प्रयोग करणारी आपली माणसं आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबरांचं जीवन सामान्य नाही. कितीही बोलता येईल ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये, असं जीवन ज्ञानोबरांचं आहे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोकाति भाविका ग्रंथार्थिया. हे ज्ञानोबरांचं जीवन आहे. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. काय क्रांती केली ज्ञानोबरांनी. चोखोबरायासारख्या संतांना देखील आपल्यात सामील करून घेण्याकरता मंदिरातलं कीर्तन वाळवंटामध्ये घेतलं. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञान राजगोपाळासी लाह्या वाटी. मग नामदेव महाराजांचं कीर्तन पांडुरंगाला करमतं का? विटेवरून खाली उडी मारली
आणि वाळवंटामध्ये नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देवाने नाचावं पितांबर फिटेपर्यंत कबीर महाराजांनी सावध करावं. सावध होय देवा ऐसे बोले कबीर, नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. देवाने नाचावं. सज्जना हो, सगळी संतांची सभा आणि जने म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. काय आनंद असेल ना. आज डोळ्यासमोर ते चित्र आणलं तर किती गदगद होते, किती आनंद. सांगत असताना अष्टसात्विक भाव जागृत होतात. किती आनंद असेल त्या काळामध्ये. मी सांगत होतो सगळा समाज अस्पृश्य मानत होता चोखोबऱ्यांना, पण माझ्या ज्ञानोबऱ्यांनी केवढा बहुमान दिला, सगळ्यात सामील करून घेतलं. आज पहा ना तुम्ही, सगळ्यात अगोदर दर्शन कुणाचं आहे? चोखोबऱ्यांचं. नंतर नामदेव पायरीचं, नामदेव महाराजांचं दर्शन आहे. नंतर कान्ह पात्रेचं आहे आणि मग पांडुरंगाचं दर्शन आहे. केवढा बहुमान माझ्या पांडुरंगाने चोखोबऱ्यांना दिलाय आणि आपण आज जातीय त्याला महत्व देतोय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. तुझी आनवाही नगा देवराया, बहु आवडसी जीवा पासून या. जीवापेक्षा देव माझ्या ज्ञानराज माऊलींना आवडला. म्हणून पैशापेक्षा प्रेम माझ्या देवावर करा, पांडुरंगावर करा. आणि धन कमवत असताना, पैसा कमवत असताना सज्जन आहोत चांगल्या मार्गाने कमवा. हे फार महत्वाचं आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमचे गते तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. चांगल्या मार्गाने धनाचा संचय असावा. पैसा कमवण्याचा मार्ग चुकला ना, फार संकटाला सामोरं जावं लागतो. महत्वाचं वाक्य सांगून देईल. ज्याच्या संपत्तीचा मार्ग चुकला त्याच्या संततीचा मार्ग चुकला. आमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्याच्या पाठीमागं कुणाचा तळतळाट नसावा. आमच्या पैशाला, आमच्या नोटाला अत्तरचा वास नाही आला तरी चालेल, पण घामाचा वास यावा. ज्याने मेहनतीने कमवले त्याचे 10 रुपये असू द्या, त्याला ते समाधान देणार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. संत विचाराने आम्हाला पुढे जायचं आहे. धन कमवावं कसं हे संतांनी सांगितले आम्हाला. आणि चांगल्या मार्गाने धन कमवल्यावर त्याचा परिणाम सांगितला. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. म्हणून आपल्या प्रारब्धाने जे मिळायचे ते मिळणार आहे. देवाची भक्ती करा, त्याच्याविषयी प्रेम निर्माण करा. त्याच्याविषयी प्रेम निर्माण होण्याकरता त्याचं नामस्मरण, त्याचं स्मरण आम्हाला करावं लागेल. बहु आवडसे जीवा पासून या. असा आवडलेला विठोबा तो कसा आहे? माऊली म्हणतात तो कानडिया आहे. अभंगाचं दुसरं चरण. कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडसी जीवा पासोनिया. कसा आहे तो विठोबा? कानडिया कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. तो विठोबा कानडिया आहे. बरं का कानडी म्हटलं असावं? तो कर्नाटकमध्ये गेला होता का? मी म्हणेल हो, गेला होता. पण नाथ महाराजांचे पंजोबा वैष्णव वीर संत भानुदास महाराज